Good morning, students. We are going to learn chapter number 8. Till now, we have finished 7 chapters from our science textbook, standard 6. Now, we have to start chapter number 8. Chapter number 8, our skeletal system and the skin. Our skeletal system and the skin, this is our 8th chapter and important chapter. स्केलेटल सिस्टीम सगळ्यात महत्त्वाचं लक्षात घ्या. जेव्हा आपण एखादं घर बांधतो तेव्हा घर बांधत असताना पहिल्यांदा त्याचे पिलर्स उभे करतो जे लोखंडाचे बनलेले असतात आणि पिलर्स उभे केल्यानंतर त्याला विटेने बांधकाम करतो आणि नंतर घर तयार होते. तर ही स्केलेटल सिस्टीम म्हणजे तुमच्या बॉडीची पिलर्स आहेत. पिलर्स बिल्डिंग ब्लॉक्स ऑफ युअर बॉडी पिलर्स आहेत. सो वी हॅव टू लर्न टुडे our skeletal system and the skin. तुमच्या बॉडीला हे जे शेप आहे हा शेप आणि यावर आलेली स्किन आहे हे बोन्सला या स्केलेटल सिस्टीमला अटॅच असल्यामुळे तुम्हाला हे विशिष्ट असा शेप आलेला आहे. नाव टुडे वी हॅव टू लर्न आवर स्केलेटल सिस्टीम. द व्हेरियस ऑर्गन्स आर सेफ विदिन द बॉडी कॅव्हिटी. The human skeleton is a protective cell for all the internal organs. The various organs are safe within the body cavity. तुमच्या बॉडीमध्ये वेगवेगळ्या सिस्टीम आहेत. जसं डायजेस्टिव्ह सिस्टीम आहे त्यासाठी लागणारे काही ऑर्गन आहे. रेस्पिरेटरी सिस्टीम आहे त्यासाठी काही लागणारे ऑर्गन आहेत. या सगळ्या ऑर्गन्सला सेफ ठेवण्याचं काम ही स्केलेटल सिस्टीम करत असते. The human skeleton is a protective cell for all the internal organ. आपल्या आतमध्ये जेवढेही ऑर्गन्स आहेत त्याची एक प्रोटेक्टिव्ह सेल म्हणून हे स्केलेटल सिस्टीम काम करत असते. फॉर एक्झाम्पल आपल्या इथे ब्रेन आहे, इथे हार्ट आहे. तर या सगळ्यांना प्रोटेक्ट करण्याचं काम ही स्केलेटल सिस्टीम करत असते. आता या चॅप्टरमध्ये आपण बघूया की आपल्या बॉडीमध्ये जे वेगवेगळ्या प्रकारचे बोन्स आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे स्केलेटल सिस्टीम मधले जे इन्क्लुडेड पार्ट आहेत ते कशा पद्धतीने काम करतात ते बघूया. तर सर्वात प्रथम बघू आपल्या बॉडीमध्ये असणारे काही बोन्सचे प्रकार, टाइप्स ऑफ बोन्स. वी लर्न दॅट फ्लॅट बोन्स, स्मॉल बोन्स, इरेग्युलर बोन्स अँड लॉंग बोन्स. दीज आर द टाइप्स ऑफ बोन्स. फ्लॅट बोन्स, स्मॉल बोन्स, इरेग्युलर बोन्स आणि लॉंग बोन्स. आता तुमच्या पुस्तकात जर आपण बघितलं पेज नंबर 58 तुमच्या पुस्तकातला तुम्ही काढा आणि पेज नंबर 58 वरची काही चित्र बघा. हे शिकवत असताना जर तुम्ही त्याच्याकडे लक्ष दिलं तर तुमच्या लक्षात येईल की फ्लॅट बोन्स कसे असतात. ऑल द बोन्स इन युअर बॉडी आर नॉट इन द सेम शेप. आपल्या बॉडीमधल्या सगळ्या बोन्सचा शेप सारखा नसतो. एव्हरी बोन इज डिफरंट. ऑल द बोन्स टुगेदर फॉर्म अ डिफरंट स्केलेटन, डिफरंट शेप्स. नाव वी हॅव टू लर्न फ्लॅट बोन्स. तर फ्लॅट बोन्स कुठे असतात? फॉर एक्झाम्पल आता इथे जे काही असा बोन आलेला आहे कानामध्ये हे फ्लॅट आहे, फ्लॅट बोन. ओके. स्मॉल बोन्स तुमची बोटं आहेत, हे बोटामध्ये जे छोटे छोटे बोन्स आलेले आहेत दॅट इज स्मॉल बोन्स. इरेग्युलर बोन्स तुमच्या इथे स्पायनल कॉर्डला वगैरे जे बोन्स असतात ते इरेग्युलर बोन्स. आणि लॉंग बोन्स जसं हातामध्ये इथून इथपर्यंत जे बोन येते, आपल्या मांडीचं जे मोठं बोन आहे that are long bones. So there are 4 types of bones in our body. Small bones, flat bones, irregular bones, long bones. ज्याला कुठलाही आकार नकोच नसतो तो irregular bones. सांगा मग किती प्रकारचे बोन्स असतात तुमच्या बॉडीमध्ये? How many types bones are there? Yes, 4 types of bones are there. Flat bones, small bones, irregular bones and long bones. Now next point we have to learn human स्केलेटल सिस्टीम कशी बनलेली आहे. जनरली ह्युमन स्केलेटल सिस्टीम इज डिवायडेड इंटू 2 पार्ट्स. आपली बॉडी पूर्ण ज्या स्केलेटल सिस्टीमवर उभी आहे याचे 2 पार्ट्स करतात. बघा 2 पार्ट. जे सरळ आपला पार्ट असा जातो की नाही, पूर्ण डोक्यापासून असा सरळ, हा एक पार्ट. आणि आपल्या हे साईडचा जो पार्ट आहे की नाही हा दुसरा पार्ट स्केलेटल सिस्टीम. मग हे सरळ म्हणजे इथून खालीपर्यंत जे पार्ट आहे त्याला ॲक्सियल. ओके, ॲक्सियल पार्ट.
अँड दुसरा इज अपेंडिक्युलर. असे दोन पार्ट, एक्सेल अँड अपेंडिक्युलर. नाव एक्सेल पार्ट इज डिवायडेड इंटू, याच्यामध्ये कोणत्या कोणत्या गोष्टींचा समावेश होतो? स्कल म्हणजे आपल्या ह्या डोक्याचा भाग स्कल, स्पाइन म्हणजे पाठीला असणारा हा पाठीचा कणा स्पाइन, आणि रिबकेज हे इथे येणारी रिबकेज. ओके, दिस इन्क्लूड इन एक्सेल. नाव अपेंडिक्युलर मध्ये अप्पर अँड लोअर लिम्स हे आपल्या हाताचे आणि आपल्या पायाचे बोन्स यामध्ये येतात. कशामध्ये? अपेंडिक्युलर मध्ये. सो skeletal system is divided into two type, classified into the two groups, that is axial group and second one is appendicular. Axial group is make up of skull, spine and rib cage. Skull, spine and rib cage म्हणजे तुमचं हे जे डोक्याची कवटी आहे हे स्पायनल कॉर्ड आहे आणि हे रिब केज आहे. दिस इज द फर्स्ट पार्ट ऑफ द ह्युमन स्केलेटल सिस्टीम अँड दिस इज द सेकंड पार्ट. अशा पद्धतीने आपली पूर्ण स्केलेटल सिस्टीम बनलेली असते. ओके, तर आता एक्सरसाइज स्कल. स्कल इज फॉर्म बाय द बोन्स ऑफ द हेड अँड फेस. हे तुमचा जे चेहरा आहे हे पूर्ण या स्कलने बनलेला आहे आणि स्कल एवढं स्ट्रॉंग आहे, स्ट्रॉंग. दिस इज द हेल्मेट ऑफ आवर बॉडी. हेल्मेट एवढं स्ट्रॉंग आहे की तुमच्या आतमध्ये असणारे ब्रेन सारखे जे इम्पॉर्टंट पार्ट आहे त्यांचं संरक्षण करण्यासाठी ते पुरेसं आहे. परंतु अतिशय मोठा आघात झाल्यास ते त्याच्या कॅपॅसिटीपेक्षा जास्त आघात झाल्यास ते पुरेसं नाही. त्यासाठी आपण गाडीवर वगैरे हेल्मेट वापरत असतो. पण जनरली छोट्या मोठ्या धक्क्यांपासून सावरण्यासाठी आपल्याला स्कल हे इम्पॉर्टंट आहे. अँड दीज बोन्स ऑफ द स्कल आर फ्लॅट अँड स्ट्रॉंग. कसे असतात? फ्लॅट अँड स्ट्रॉंग. अँड दीज आर altogether 22 bones in the skull and 8 in the head and 14 in the face. तुमच्या पूर्ण स्कल मध्ये इथपासून वर एकूण किती बोन्स आहेत? 22. किती बोन्स आहेत? 22. हे चेहरा एवढा आणि म्हणून हे पूर्ण स्कल बनलेलं आहे. याच्यामध्ये 22 बोन्स आहेत. 22 पैकी 14 बोन, 14 बोन्स तुमच्या या चेहऱ्यामध्ये आहेत. मोजा बरं कुठे कुठे असतील? 1 2 3 4 6 5 6 7 8 9 10 असे 14. आणि त्यापैकी 8 बोन्स हे तुमच्या हेड मध्ये आहेत. याच्यामध्ये 8 बोनने हे तुमचं हेड डोकं बनलेलं आहे. टोटल किती बोन्स आहेत मग आपल्या स्कल मध्ये? 22. किती आहेत? 22. इथून हे पूर्ण डोक्यामध्ये 22 बोन्स आणि तुमच्या चेहऱ्यामध्ये 22 मधले 14. करेक्ट. 14 बोन्स तुमच्या चेहऱ्यामध्ये. उरलेले किती? 8. उरलेले 8 बोन्स कुठे आहेत? तुमच्या स्कल मध्ये, डोक्यामध्ये. हे पूर्ण स्कल आहे. चेहऱ्यामध्ये 14 बोन, डोक्यामध्ये 8 बोन्स. मग तुम्हाला जर कोणी क्वेश्चन विचारला हाऊ मेनी बोन्स आर देयर इन युअर स्कल, टेल मी द आन्सर. 14. नो, इन युअर स्कल. 22. Yes, 14 is not correct answer. 22 bones are there and 40 bones from the face and 8 bones from the head. तुमच्या डोक्यात 8, चेहऱ्याला 18, एकूण 22. एकूण 22. ओके. Except from the lower jaw, none of the bones of the skull can move. कोणताही बोन मूव्ह होऊ शकत नाही. फक्त इथला आपला हा जॉ आहे, लोअर जॉ, हा फक्त हलतो. बाकीचे कुठलेही बोन हलू शकत नाही. त्यानंतर इम्पॉर्टंट पार्ट कोणता आहे ज्या खालचा? रिबकेज. बघा इथे हात लावून स्वतः असं करून बघा, तुम्हाला रिबकेज जाणवते की नाही. याच्यामध्ये काय असते? हार्ट, लिव्हर, लंग्स या सगळ्यांचं संरक्षण करण्याचं काम कोण करते? रिबकेज करते. हे रिबकेज किती बोनचं बनलेले असते? 25. यस, रिबकेज किती बोन्सचं बनलेलं असते? 25 बोन्स असतात. बघा इकडून हे असं आपण जर हात लावत गेलो, तुम्ही एखाद्या वेळेस शर्ट काढून आरशात जेव्हा बघता तेव्हा असं हात लावून बघायचं. अशी एक जोडी, अशी एक जोडी. 1 2 3 4 5 6 7 8 असे 12 जोड्या असतात. 12 दोन्ही 24 आणि इथे एक असते हे 25 बोन्स आर देअर. ओके. त्यानंतर महत्वाचा बोन कोणता आहे? सगळ्यात इम्पॉर्टंट. यस, स्पायनल कॉर्ड. हे मानेपासून इथून स्टार्ट होते ते तुमच्या इथे कमरेच्या इथे संपते. अशा प्रकारे हे पूर्ण रिबकेज फार इम्पॉर्टंट आहे, कारण त्यामधून तुमचा स्पायनल कार्ड आलेला असते. त्याला व्हर्टिब्रा असं सुद्धा म्हणतात. व्हर्टिब्रा which start from here
and ends with at your तुमच्या या कमरेजवळ जिथे संपते. ओके, व्हर्टिब्रा. सो स्कल, रिबकेज अँड स्पायनल कॉलम्स, these are the three parts of human skeletal system, axial. Then appendicular skeleton, आपल्या हातामध्ये आणि मज्जामध्ये असणारे जे बोन्स आहेत they are appendicular. The body have two arms and two legs. The different parts of the arms and legs have several bones which are connected by joints. अशा प्रकारे जॉइंट ने हे कनेक्ट झालेले असतात. There are 3 bones in each of the ear. तुमच्या कानामध्ये 3 बोन्स असतात. And stirrup is the smallest bone in your body. Stirrup is the smallest. And in human body the longest and strongest bone is femur. तुमच्या मांडीमध्ये असणारा बोन हे सगळ्यात लॉंगेस्ट आणि स्ट्रॉंगेस्ट बोन आहे. ओके, सो दिस इज अबाउट द ह्युमन स्केलेटन सिस्टीम. तर अशा पद्धतीनं आपली ह्युमन स्केलेटन सिस्टीम बनलेली आहे. त्यानंतर आपल्या बॉडीमध्ये काही जे जॉईंट्स आहेत त्या जॉईंट्स बद्दल आता आपल्याला शिकायचं आहे. ओके, नाउ नेक्स्ट पार्ट इज जॉइंट्स. आपल्याला माहित आहे कुठे कुठे असतात जॉइंट, सांगा बरं. इथे आहे का जॉइंट, इथे आहे का जॉइंट, आपल्या पायामध्ये गुडघ्यामध्ये आहे का जॉइंट. येस, देयर आर सो मेनी टाइप्स ऑफ जॉइंट्स. सो जॉइंट्स आर प्लेसेस वेअर 2 or more than 2 bones are connected to each other. There are 2 types of joints, movable and immovable. हालचाल करणारे movable and immovable. ओके, movable and immovable. movable आणि immovable अशा 2 प्रकारचे जॉइंट्स असतात. त्यामध्ये let's study we have to study movable joints. Movable, number 1, hinge joint. Number 2, ball and socket joint. Number 3, gliding joint. And these are the movable joint. Okay, hinge joint, ball and socket and gliding. And immovable मध्ये कोणते येतील? फॉर एक्झाम्पल skull मधले joints immovable. So these are the types of movable joints: hinge joint, ball and socket joints, and gliding joint. The type of joint allows the movement of the bones only. It moves in 180 degree. 180 डिग्री मध्ये हे मूव्ह होऊ शकते, म्हणजे पूर्ण असं गोल नाही फिरू शकत. ओके, द एल्बो अँड नी जॉइंट आपल्या इथे असणार हे बघा, हे 180 डिग्री. ओके, this is the hinge joint. Then ball and socket joint 360 डिग्री मध्ये जे मूव्हेल होता. शोल्डर अँड हिप जॉइंट, या शोल्डर मधले आणि हिप जॉइंट मधले 360 डिग्री मध्ये मूव्ह होतात. and then gliding joint, in this joint the bones can only slide over each other, एकमेकावर. जसं wrist and ankle, आपल्या कमरेचे अँकलचे जे जॉइंट्स आहेत that types of gliding joints. Okay, so these are the types of joints. Then next point, the skin. Okay, the skin is an important and large organ of a living thing. आपल्या बॉडीतला सर्वात लार्ज ऑर्गन कोणता आहे? स्किन. आपली स्किन ही ऑर्गन आहे बरं, लार्ज ऑर्गन. The outermost covering of the body is called skin. The outermost covering of the body is called skin. And human skin is made up of 2 main layer. आपली स्किन 2 महत्त्वाच्या लेयरनी बनलेली आहे. फेअर अँड लवली लावल्याने गोरी होते का स्किन? नाही. पावडर लावल्याने गोरी होती का? नाही. तर त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं आहे कशापासून बनली
ती स्किन महत्वाची आहे. द आउटर मोस्ट लेअर इज कॉल्ड एपिडर्मिस. हे जे बाहेरचे पार्ट आहे दॅट इज कॉल्ड एपिडर्मिस अँड इनर पार्ट इज कॉल्ड डर्मिस. बिलो द डर्मिस देर इज अ नेटवर्क ऑफ ब्लड वेसल अँड नर्व फायबर. आपल्या स्किनच्या खाली नेटवर्क आहे कशाचं? ब्लड वेसल्स आणि नर्व फायबरचं. तुम्हाला इथे चिमटा घेतल्याबरोबर तुमच्या ब्रेनला मेसेज जाते. कशामुळे जाते? या नर्व फायबरमुळं. हे नर्व फायबरचं नेटवर्क्स असते, ब्लड वेसल्स असतात. अँड दिस नेटवर्क मेंटेन नॉर्मल बॉडी टेम्परेचर अँड द एपिडर्मिस हॅज व्हेरियस लेयर्स. तुमच्या बॉडी टेम्परेचर मेंटेन करण्यासाठी सुद्धा स्किन खूप उपयोगी आहे. उन्हाळ्यामध्ये बघा तुम्हाला स्किनमधून खूप घाम येतो. का घाम येतो? कारण बाहेरचं टेम्परेचर जास्त असते, तुमच्या स्किनला थंड ठेवण्यासाठी हे घाम येत असतो. अशा प्रकारे स्किन हे आपल्या याच्यामध्ये फार इम्पॉर्टंट आहे. जेव्हा आपण चालतो, पळतो, थकतो तेव्हा आपल्या याच्यातून घाम येतो. हे घाम कशामुळे येतात? तर आपल्या याच्यामध्ये काही ग्लँड्स असतात, त्याला स्वीट ग्लँड्स म्हणतात. स्वीट ग्लँड, SWEAT, स्वीट ग्लँड्स. या स्वीट ग्लँड्समुळे आपल्याला घाम येत असतो. जनरली आपल्या बॉडीचं टेम्परेचर किती पाहिजे? 37 डिग्री सेल्सिअस. 37 डिग्री सेल्सिअस इज द नॉर्मल टेम्परेचर ऑफ अवर बॉडी. 37 डिग्री सेल्सिअस. यापेक्षा जास्त टेम्परेचर होत असेल तर ताप आला असं आपण म्हणतो. ओके, मग तर हे 37 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर मेंटेन करण्यासाठी स्वीट ग्लँड्स महत्त्वाचे आहे, घाम येणे महत्त्वाचे आहे. जेव्हा आपल्या बॉडीचं टेम्परेचर वाढते तेव्हा आपोआप घाम येतो आणि बॉडी आपली थंड होण्यास सुरुवात होते. सो टू कीप द टेम्परेचर नॉर्मल, स्वीट ग्लँड्स आर व्हेरी इम्पॉर्टंट. ओके, इन 8th चॅप्टर वी हॅव लर्न आवर स्केलेटल सिस्टीम अँड द स्किन. तुम्हाला पूर्ण चॅप्टर वाचायचं आहे. याच्यामधले नवीन 20 वर्ड्स लिहायचे आहेत आणि शेवटी पेज नंबर 63 वर व्हॉट वी हॅव लर्न्ड नावाची जी समरी आहे ती समरी लिहायची आहे आणि पाठाची एक्सरसाइज सुद्धा लिहायची आहे. हे कंप्लीट काम करायचं आहे तुम्हाला. उद्या शनिवार आहे. शनिवारपर्यंत 8 चॅप्टरचे पूर्ण एक्सरसाइज तुम्ही लिहा. रविवारी पण लिहा. रविवारी आपला क्लास नसतो, तर रविवारी पर्यंतचा जो अभ्यास आहे तो झालेला पूर्ण कंप्लीट करा. पाठांतर करा. रीडिंग पूर्ण चॅप्टरचं करा. पहिलीपासून 8 चॅप्टरपर्यंत पूर्ण रीडिंग आपल्याला करायचं आहे. तर आपण परत उद्याला सॅटर्डे, उद्याला एक पिरियड घेऊ. परत रविवारी आपल्याला सुट्टी असते. आणि हे पूर्ण बघत असताना, व्हिडिओ बघत असताना तुम्ही पुस्तकसुद्धा जवळ ठेवायचं आहे. आणि आपल्या यूट्यूब चॅनलला एक सबस्क्राईब नावाचं बटन आहे, ते सबस्क्राईब नावाचं बटनसुद्धा तुम्हाला दाबायचं आहे. म्हणजे जेव्हा जेव्हा मी तुम्हाला हे व्हिडिओ पाठवू तेव्हा तुम्हाला आपोआप त्याचं नोटिफिकेशन येईल. ओके, आपल्या व्हिडिओच्या खालीच एक सबस्क्राईब नावाचं बटन असतं, ते दाबा, क्लिक करा. भेटूया उद्याला. तोपर्यंत नमस्कार.